छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात ही शिवजयंती साजरी केली जाते। शिवरायांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर सुद्धा शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला। यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवर देखील शिवनेरीवर उपस्थित होते। यावेळी हवेत फैरी झाडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली। तसंच यावेळी शिवनेरीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले। चिमुरड्यांनी साहसी खेळाचं प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांचं मन जिंकून घेतलं। दरम्यान किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक किल्ले रायगडावर कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीनं छत्रपती शिवरायांना वाद्यवृंदासह मानवंदना देण्यात आली। पोलीस दलाच्या शिस्तबद्ध संचलनामुळे वाद्यवृंदाच्या गजरामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं। शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने शिवप्रेमीही उपस्थित होते। आग्र्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। शिवरायांच्या मोठमोठ्या प्रतिमा परिसरात लावलेल्या आहेत। भगवे पताके, भगवे झेंडे यांनी संपूर्ण परिसर हा भगवामय झालाय आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। सध्या मी आहे उत्तर प्रदेशच्या आग्र्याच्या किल्ल्याबाहेर। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हाच तो आग्र्याचा किल्ला आहे आणि याच किल्ल्यामध्ये आज रात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह महाराष्ट्राचे मोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती आहे। जवळपास हा कार्यक्रम राज्यभरातील 1 कोटीपेक्षा अधिक लोक ऑनलाईन पद्धतीने पाहतील असा आयोजक विनोद पाटील यांचा दावा आहे। तुम्ही माझ्या समोर पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आग्र्याच्या किल्ल्याबाहेर अश्वारूढ पुतळा आहे। तो पुतळा या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। या ठिकाणी फुलांची आरास, त्या भगवे झेंडे, भगवे पताके, त्याच परिसरामध्ये लावण्यात आलेले हे छत्रपती शिवरायांच्या या मोठमोठ्या प्रतिमा सर्वांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळते। आज जर आग्रा किल्ल्याचा हा जो परिसर आपण पाहिला तर हा पूर्ण भगवामय झालाय। एक प्रकारे आपण महाराष्ट्रातील एखाद्या शहरामध्ये तर नाहीत ना अशा पद्धतीचा फील या ठिकाणी आपल्याला येतोय। तुम्ही माझ्या समोर पाहू शकता अशा पद्धतीने आता मराठी माणसं जी दरवर्षी या ठिकाणी एकत्र येतात आणि एकत्र येऊन या ठिकाणी ही शिवजयंती साजरी करत असतात। अशा पद्धतीचा हा संपूर्ण माहोल तुम्ही पाहू शकतात आणि आता दरवर्षी गेल्या 3 वर्षापासून आम्ही पाहतो दरवर्षी या ठिकाणी अशाच पद्धतीने सकाळचा माहोल असतो। ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमेचं आणि पुतळ्याचं पूजन केलं जातं, अभिवादन केलं जातं आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात देशभरातून हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातील मराठी बांधव या ठिकाणी येत असतो। महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून ढोल आणि अशी जी पारंपरिक वाद्य आहे या ठिकाणी वाजवली जातात आणि लेझिम असेल किंवा इतर जी महाराष्ट्रीयन खेळ आहे त्या ठिकाणी खेळले जातात। त्यामुळे एक प्रकारे संध्याकाळच्या सुमारास हा संपूर्ण परिसर जो आहे तो भगवमय होत असतो। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो। त्यामुळे आता या ठिकाणी एक वातावरण जो आहे तो संपूर्ण भगवमय झालेला आहे आणि उत्सुकता लागली आहे। तीच संध्याकाळचा जो दरवर्षीप्रमाणे जो शिवराय आणि आग्र्याच्या किल्ल्याचा जो नाता असतो तो दाखवणारा जो लेजर शो आहे, तो अंगारा शहरांना आणणारा जो लेजर शो आहे ते आणि तिथले सांस्कृतिक कार्यक्रमाची। कॅमेरा पर्सन अमोल सह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज आग्रा। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बीडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी होते। मध्यरात्रीपासूनच शिवजयंतीचा उत्साह आहे। शिवप्रेमींमध्ये हा उत्साह बघायला मिळतोय। रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली।
पुतळ्याला रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादनासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी गर्दी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून निघतोय.